हॅलो फ्रेंड्स, अ व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. सध्या उन्हाळ्याची सुट्टी सुरू आहे, परंतु आपण सगळे उन्हाळ्याच्या सुट्टीचा खूप चांगला सदुपयोग करून घेतोय. आपण आपल्या 10वीच्या अभ्यासक्रमाला मागच्या आठवड्यापासून सुरुवात केलेली आहे. आज इंग्रजीची तिसरी तासिका, या तिसऱ्या तासिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. डिअर फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन, that is 1.2, and the title of the lesson is an encounter of a special kind. See, an encounter of a special kind. This lesson is written by Dr. Tapan Mukherjee, one of a very famous writer. Dr. Tapan Mukherjee wrote his own experience, himself experience in this lesson. Actually, this lesson is an rescue operation of a baby langur. And rescue operation of a baby langur. So now we are going to read the particular lines of the lesson. But before we go to read, there is a warming up exercise into our chit chat section. So look at on page number 7. At first, look at on page number 7. Dear friends, on your mobile screen, you can see one of a picture. Now, I am going to ask you some questions that is based on that pictures. Now, see the picture and try to give the answer. Now, the first one. What do you see in the picture? Yes, what do you see in the picture? Of course, there is a small girl who is going to carry a puppy in a large tub. Okay, and the water level is very high. She is going to drown into that water. Okay, now just look at the second question for warming up. What do you think the girl is trying to do and why? Yes, the girl is trying to rescue the puppy from drowning in the river. And why? Because she wanted to help the baby dog. She wanted to help the puppy. Now the third question. If you were in the place of that girl, what would you do? जर तुम्ही त्या मुलीच्या जागी असता तर तुम्ही काय केलं असतं? Exactly. You can say, I would also have tried to rescue the puppy. बरोबर आहे. तुम्ही सुद्धा अशा छोट्याशा पिल्लाला वाचवण्याचा प्रयत्नच केला असता. Now the last question. Do you think she was successful in her action? तुम्हाला असं वाटतं का की ती मुलगी तिच्या कृतीमध्ये यशस्वी झाली? Yes, the girl has rescued the puppy from drowning in the river. So, I think she was successful in saving the puppy. बघा, धड्याच्या सुरुवातीला अशा वॉर्मिंग अप सेक्शनमध्ये अशा प्रकारचे चिटचॅटचे प्रश्न आपल्याला संपूर्ण पाठ्यपुस्तकात दिलेले आहे. आपण सगळ्यांनी या प्रश्नांचा एक चांगल्या पद्धतीने सराव करायचा आहे. आत्ता आपण या धड्यामध्ये नेमकं काय सांगितलं आहे ते आपण लक्षात घेऊया. नाउ फ्रेंड्स, द टायटल ऑफ द लेसन इज अन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. सो ऑल वी आर व्हेरी फॅमिलियर अबाउट द वर्ड एन्काउंटर. एन्काउंटर शब्द आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. बऱ्याच वेळेला आपण वर्तमानपत्रामध्ये वाचतो की पोलिसांनी गुन्हेगाराचा एन्काउंटर केला, आहे की नाही, किंवा एखादा पोलीस ऑफिसर हा एन्काउंटर स्पेशलिस्ट असतो, असं सुद्धा आपण त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला ऐकतो. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ एन्काउंटर? एन्काउंटरचा अर्थ म्हणजे चकमक. या ठिकाणी अन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड, एक विशेष प्रकारचा ही चकमक जी लेखकाच्या आयुष्यामध्ये घडलेली आहे, बालपणीची त्याची गोष्ट आहे,
तो आपल्याशी काय करतोय ती शेअर करतोय. नाव दिस इज अ व्हेरी बिग लेसन, बट आय एम गोइंग टू टेल यू like a story. All of you children, do you like to hear the story? Yes, of course, everybody likes to hear story. Now I am going to tell you the story of तपन मुखर्जी. या ठिकाणी मी तपन मुखर्जींच्या जीवनामध्ये घडलेला प्रसंग माझ्या शब्दात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. Now friends, the writer's father was in a medical professional. He was working in a private company at Raniganj in West Bengal. This is the story happened in West Bengal. पश्चिम बंगालमध्ये घडलेली ही घटना आहे. त्याचे वडील एका औषध निर्माण कारखान्यामध्ये त्या प्रोफेशनमध्ये काम करत असल्यामुळे हिज फादर गॉट अ बंगलो, अ ह्यूज बंगलो, अँड विच बंगलो हॅज अ व्हेरी नॅचरल सराउंडिंग. या बंगल्याला नॅचरल सराउंडिंग लाभलेलं असतं. देअर वॉज अ ऑफिसर्स क्लब. तिथे ऑफिसर्सचा क्लब असतो त्यांच्या घराजवळ. अँड अ व्हेरी ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर वॉज देअर. द सीजनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन, एव्हरीबडी, एव्हरी फॅमिली ग्रो सीजनल व्हेजिटेबल्स इन टू देअर किचन गार्डन. किचन गार्डन म्हणजे काय, तर आपल्या वरांड्यामध्ये आपण जे काही भाजीपाल्यांचं उत्पादन घेतो त्या भाजीपाल्यांचं उत्पादन त्या बंगल्यांमधले प्रत्येक फॅमिली घेत असायच्या. आणि म्हणून त्या ठिकाणी काय होतं की द बर्ड्स वेअर अट्रॅक्टेड टुवर्ड्स दॅट कॉलनी. द स्क्विरल्स, मेनी स्पेसिस ऑफ बर्ड्स and a group of langur also attracted towards the colony. So all they had become the part and parcel of their existence and daily life. त्यांच्या दैनंदिन जीवनाचा हे सगळे प्राणी, पक्षी, पशु सगळे एक घटक होऊन गेले होते. So a very small incident happened on Saturday आफ्टरनून. एका शनिवारी हा एक छोटासा प्रसंग घडलेला आहे. देअर वॉज अ व्हॅकेशन पिरियड इन वेस्ट बेंगॉल ड्युरिंग दुर्गा फेस्टिवल. दे हॅड अ व्हॅकेशन जस्ट ॲज वी हॅव अ व्हॅकेशन इन दिवाळी पिरियड. जसं आपल्याला दिवाळीमध्ये सुट्टी असते तशी लेखक यांच्या त्या प्रांतामध्ये पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजेची सुट्टी होती. अँड आफ्टर अ हार्टी लंच म्हणजे सफिशियंट लंच, दुपारचं एक भोजन झाल्यानंतर द रायटर्स पॅरेंट्स अँड हिज यंगर सिस्टर दे ले डाऊन फॉर अ आफ्टरनून नॅप. नॅप म्हणजे दुपारची झोप. दुपारच्या झोपेसाठी ही मंडळी त्या ठिकाणी झोपी गेली, लेखकाचे आई, वडील आणि बहीण सुद्धा. द रायटर डिड नॉट. लेखक मात्र काही झोपले नाही. ही एंगेज हिमसेल्फ विथ द बुक. त्याने मात्र स्वतःला पुस्तकाशी गुंतवून घेतलं. देअर वॉज अ गोल्डन अपॉर्च्युनिटी फॉर द रायटर टू रीड मॅगझिन. मॅगझिन वाचण्याची त्याच्यासाठी एक सुवर्ण संधी होती. एव्हरी आफ्टरनून ही रेड सच बुक्स. देअर वॉज अ क्वाईट सायलेन्स. सो ही सेटल डाऊन देअर फॉर द रीडिंग. वाचनासाठी लेखक त्या ठिकाणी बसला. बट 4 sounds broke there the silence. 4 प्रकारचे आवाज त्या ठिकाणची शांतता भंग करत होते. कोणकोणते साऊंड होते? The silence was occasionally broken by the sparrows, चिमण्यांचा चिवचिवाट, then rash cawing of a crow, कावळ्यांचा कर्कश कावकाव, and
द श्रिल कॉल ऑफ अ काईट. आकाशामध्ये उंचावर उडणारी काईट म्हणजे घार, तिचा तो श्रिल नोट. श्रिल म्हणजे व्हेरी लाऊड, खूप मोठा असा तिचा जो आवाज होता, कर्कश, तो कर्कश आवाज त्या ठिकाणी शांतता भंग करत होता. But the writer was engaged into the book. But suddenly he heard a group of street dogs barking very furiously. Furiously म्हणजे बेफानपणे. त्याला ऐकू आलं की रस्त्यावरची काही कुत्रे बेफानपणे भुकतायत. He thought that the dogs might have cornered a hapless pig. त्याच्या लक्षात आलं की कदाचित कुठल्या तरी एखाद्या कुत्र्याच्या पिलाला, या डुकराच्या पिलाला या कुत्र्यांनी कदाचित काय केलं असेल, घेरलं असेल असं त्याला वाटलं. सो ही इग्नोर दॅट साऊंड. म्हणून त्याने तो साऊंड काय केला, इग्नोर केला. बट द साऊंड वॉज very closer to him and it added the sound of crow. तो साऊंड जास्त यायला लागला आणि त्याच्याबरोबर कावळ्यांचा सुद्धा आवाज यायला लागला. So all this thing overpowered him that to put the book aside and go into the veranda and to see what was going on. या सगळ्या आवाजांमुळे लेखकावर त्या गोष्टींनी मात केली की पुस्तक बाजूला ठेवायचं आणि नेमकं बाहेर काय चाललेलं आहे, कसला गोंधळ आहे, कावळे काय ओरडतायत, कुत्रे का भुंकतायत हे बघायचं. म्हणून लेखक बाहेर आला. व्हॉट ही सी देअर, काय बघितलं त्याने? ऑन द रूफ ऑफ क्लब हाऊस. क्लब हाऊसच्या छतावर ही सॉ अ व्हेरी हॉरिबल सीन. व्हॉट वॉज द हॉरिबल सीन? There was a huge male langur and he caught a small baby langur and he is going to beat that baby langur very mercilessly. The male langur is going to beat him as if he wants to kill him. जणू काही त्या नर माकडाला त्या छोट्या माकडाच्या पिलाला ठार मारायचंय या पद्धतीने तो बेफानपणे त्याला मारत होता. सो द सीन वॉज व्हेरी हॉरिबल. माकडांच्या प्रजातीमध्ये, त्या ग्रुपमध्ये कुठल्या एखाद्या नर माकडाच्या पिलाला एंट्री मिळत नसते. या प्रथेमुळे त्या ठिकाणी तो मेल लंगूर काय करत होता, त्याला मारत होता. सो विदाउट लुझिंग एनी टाइम the writer took a stout stick into one hand and he took a stone and threw it towards the male langur. वेळ न दवडता लेखकाने एक मोठी जाडजूड काठी हातामध्ये घेतली, एक दगड घेतला आणि त्या माकडाच्या दिशेने भिरकावला जेणेकरून तो पळून जाईल. बट दॅट वॉज नॉट हेल्पफुल. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. ही अगेन थ्रो सम स्टोन्स टुवर्ड्स द मेल लंगूर. पुन्हा त्याने दगड फेकले, भिरकवले आणि त्याचा परिणाम असा झाला की द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज देअर पिच ऑफ क्राय. कुत्र्यांनी सुद्धा त्या ठिकाणी ओरडणं चालूच ठेवलं. कुत्रे त्याच्या मागे धावत सुटले. सो ऑल दिस चेंज सर्कमस्टन्सेस अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक, हा जो काही अचानक झालेला हल्ला जो आहे तो त्या लंगूरला काही सहन झाला नाही. अँड ही ड्रॉप द बेबी लंगूर देअर ऑन द रूफ. ही ड्रॉप्ड हिम. त्याने त्या माकडाला तिथे सोडलं. द बेबी लंगूर ड्रिफ्टेड ऑन द स्लोप ऑफ दॅट रूफ. त्या रूफवर तो घरंगळत खाली आला. And the dogs were really very excited because they thought that now they get meal. कुत्र्यांना आनंद झाला कारण ते
मरणावस्थेत असलेलं जे माकडाचं पिल्लू आहे ते छतावरून घरंगळत खाली येत होतं आणि ऑन द डाऊनस्टेअर देअर वेअर डॉग्स हू वेअर वेटिंग टू देअर मील. आणि ते कुत्रे त्या ठिकाणी वाट पाहत होते की केव्हा हे बेबी लंगूर खाली पडेल आणि केव्हा ते त्याचे लचके तोडतील. बट द रायटर मॅनेज टू कॉट द टेल ऑफ द बेबी लंगूर. पण लेखकाने त्या बेबी लंगूरची शेपटी पकडली. द बेबी लंगूर वॉज अनकॉन्शियस, हॅव्हिंग various types of wounds on his body. So he took him into the backyard. His father, mother and sister also came there. His father gave him, the baby langur, first aid. त्याला प्रथमोपचार त्याच्या वडिलांनी दिले. He gave him one banana. He fed him. त्याला त्याने खाऊ घातलं. He splashes some cold water on his face. He was unconscious. So the writer tried to get him conscious. लेखकाने त्याच्या तोंडावर पाणी शिंपडलं. थोड्या वेळाने त्या छोट्याशा माकडाला जाग आली. त्या ठिकाणी भीतीने थरथर कापत होतो. अशा अवस्थेमध्ये ही थॉट और ही the writers have a sense that somebody is going to watch. लेखकाला जाणवलं की कोणीतरी बघतंय माझ्याकडे आणि त्याने दुरून बघितलं की द मदर ऑफ दॅट बेबी लंगूर वॉज वॉचिंग व्हॉट इज गोइंग ऑन विथ हर बेबी. ती बघते हे त्याने जाणवलं. देन द writer and his family put the baby langur into the त्या कोंबड्यांच्या असलेल्या खुराड्यामध्ये त्यांनी काय केलं, त्या माकडाच्या पिलाला ठेवलं. अँड जस्ट ओपन द डोअर, आणि त्याचा दरवाजा उघडला. देन सीइंग द मदर, आईला बघून, द बेबी वॉज गोइंग टू क्राय, सोबिंग, रडायला लागला हुंदके देत देत. आणि त्या ठिकाणी त्यामुळे द बेबी लंगूर वेटेड फॉर हिज मदर, आईची वाट पाहत होता. आई सुद्धा त्या ठिकाणी काय झालं, द मदर ऑल्सो डिसेंडेड ऑन द फ्लोअर अँड गो टुवर्ड्स द कूप. त्या खुराड्याकडे ती आई जाते, त्या पिलाला घेते अँड हडल्ड हिम or huddled him tightly in her bosom. छातीशी कवटाळते. The mother sat there. आई त्या ठिकाणी थांबते. आईला कळतं की because of this boy my child was saved. या मुलामुळे माझं मूल वाचलेलं आहे हे त्या मातेला कळतं. For a few seconds she stopped there. Then she decided where she will have to go. ती ठरवते की कुठे गेलं पाहिजे. बिकॉज द मेल लंगूर who was badly beaten, that baby, where he go, she decided to go to the opposite side. आणि म्हणून मग नंतर ती त्या बेबी लंगूरला घेते आणि त्याच्या विरुद्ध दिशेला त्या ठिकाणी निघून जाते. सो when she goes, before she went from that place, she looked towards the eyes of the writer, and the writer felt that with her eyesight the mother was going to say him thank you. डोळ्यांनी ती माता त्या ठिकाणी या लेखकाला थँक्यू म्हणते, त्या ठिकाणी कृतज्ञतेचा भाव व्यक्त करते. सो इन दिस वे द रायटर वॉन्ट्स टू शो द ह्युमन अँड ॲनिमल रिलेशनशिप, अ व्हेरी क्लोज रिलेशनशिप. दिस रिलेशन इज नॉट जस्ट फॉर फूड. फक्त अन्न दिल्यामुळेच प्राणी आपल्याजवळ येतात असे नाही, तर प्राण्यांना इफ यू गिव्ह अ लव टू ॲनिमल,
दे ऑल्सो अट्रॅक्ट टुवर्ड्स अस. आपण प्राण्यांना प्रेम दिलं, इफ वी गिव्ह देम रिस्पेक्ट, आपण त्यांना रिस्पेक्ट दिला, आपण त्यांचं प्रोटेक्शन केलं, आपण त्यांचं संरक्षण केलं, तरीसुद्धा प्राणी आपल्याजवळ येतात. म्हणजे फक्त प्राण्यांना आपण अन्न दिलं म्हणजे ते आपल्याजवळ येत नाही, तर ह्या गोष्टीने सुद्धा देअर वेज अ क्लोज रिलेशनशिप बिटवीन द ॲनिमल अँड ह्युमन बीइंग. द रायटर सेड 55 years have passed since that day. या दिवसाला 55 वर्ष होऊन गेले. आय एम नाव 70 years. द रायटर सेड आय एम नाव 70 years. मी आता 70 वर्षाचा आहे. बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. म्हणजे अजूनही 55 वर्षापूर्वीचा हा घडलेला प्रसंग आज जरी मी 70 वर्षाचा असला तरी मला जसाची तसा आठवतो. सो दिस इज द स्टोरी ऑफ an encounter of a special kind. तर मित्रांनो, आवडली तुम्हाला कथा? स्टोरी आवडली? अ व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी. अशा प्रकारच्या पुष्कळ स्टोरीज आपल्या बुक्समध्ये आहेत आणि आपल्याला त्या वर्षभर वाचायच्या आहेत, समजून घ्यायच्या आहे. याच्यासाठी आपला जो क्वेश्चन पेपर आहे, ज्याला आपण ॲक्टिव्हिटी शीट म्हणतो, क्वेश्चन नंबर 2 is for textual passages for 20 marks. 20 मार्कांसाठी आपल्याला 2 पॅसेजेस विचारले जातात प्रश्नपत्रिकेमध्ये. 10 मार्कांचे 2 पॅसेजेस आणि त्याच्यामध्ये आपल्याला साधारणतः 5 सेक्शन्समध्ये A1, A2, A3, A4 आणि A5 याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात. ऑल ऑफ यू आर व्हेरी फॅमिलियर. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. जसा A1 हा सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चन असतो, A5 हा पर्सनल रिस्पॉन्सवर म्हणजे स्वतःचं वैयक्तिक मत त्याच्यावर डिपेंड असलेला प्रश्न असतो. ह्या प्रश्नांचा सराव कसा कराल? तर त्याच्यासाठी एक तुम्हाला सांगून ठेवतो. आत्ता जे आपण जी स्टोरी वाचली, ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड, या स्टोरीच्या मागे इंग्लिश वर्कशॉपमध्ये आपल्याला ज्या काही ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत, सो ऑल दीज ॲक्टिव्हिटीज विल बी हेल्पफुल फॉर यू. या सगळ्या ॲक्टिव्हिटीज तुमच्यासाठी मदत करतील. बऱ्याच वेळेला आपण कंटाळा करतो या ॲक्टिव्हिटीज सोडवण्याचा, पण मी आग्रहपूर्वक सांगणार आहे की वर्षभर ज्या ज्या वेळेस आपण असे लेसन घेऊ त्याच्यानंतर ह्या ॲक्टिव्हिटी आपण आपल्या बुकमध्ये, नोटबुकमध्ये सोडवायच्या आहेत. आता शाळा सुरू झाल्यावर आपण या सगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही सोडवल्या की नाही त्या वह्या तपासणार आहे. आज तुम्हाला मी सांगतोय होमवर्क. काय गृहपाठ आहे आज? तर बघा, या इंग्लिश वर्कशॉपमध्ये पेज नंबर आहे 12, 13, 12 आणि 13 पानावरचं सोपं काम करायचं आहे. एक आहे, पहिला प्रश्न आहे, से वेदर यू ॲग्री ऑर डिसॲग्री. जसं आपण ट्रू ऑर फॉल्सचा प्रश्न असतो तसे त्या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5 स्टेटमेंट्स दिलेले आहेत. तुम्ही जर ट्रू असेल तर ॲग्री म्हणायचं, फॉल्स असेल तर डिसॲग्री. सहमत आहात की नाही असा प्रश्न आहे, तो लिहून काढायचा. दुसरा आहे, मॅच द फ्रेजेस गिवन इन ग्रुप ए विथ देअर मीनिंग गिवन इन ग्रुप बी. या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे, जोड्या लावा, फ्रेजेस आणि त्यांचं मिनिंग असं दिलेलं आहे, ते पण तुम्ही लिहून काढायचं. क्वेश्चन नंबर 3, राईट इन युअर ओन वर्ड्स. तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये उत्तर लिहायला सांगितलेले. जसं, व्हाय डिड द नॅरेटर इग्नोर द बार्किंग ऑफ डॉग्स. व्हाय डिड ही इग्नोर? सोपं कारण होतं. ही थॉट दॅट परहॅप्स मे बी अ हॅपलेस पिग वुड बी कॉट बाय द डॉग. कदाचित एखाद्या डुकराचा पिल्लाला त्यांनी पकडला असेल असं त्याला वाटायचं. सो दॅट्स वाय ही इग्नोर द बार्किंग ऑफ डॉग्स. असे 2 प्रश्न आहेत. त्याच्यानंतर हा चौथा प्रश्न सुद्धा आपल्याला सोडवायचा आहे. तिसऱ्यानंतर, रीड द टेक्स्ट केअरफुली अँड अरेंज द ऑकरन्स ऑफ हॅपनिंग इन द टेक्स्ट इन अ सिक्वेन्शनल ऑर्डर. म्हणजे
योग्य क्रमाने खाली दिलेल्या घटना योग्य क्रमाने लिहायच्या. जसं आपण आता सिक्वेन्स वाईज आपण स्टोरी जशी ऐकली आहे की नाही, म्हणजे बेबी लंगूरला तो मेल लंगूर बीट करत होता, मारत होता, आणि त्याच्यानंतर जर असेल तर हिज फादर गिव्ह हिम फर्स्ट एड. काय पहिले येईल तर बीटिंग ऑफ बेबी लंगूर, आणि मग फर्स्ट एड देण्याचं काम नंतर येईल. 5वा प्रश्न, शेवटचा प्रश्न आपण करायचा आहे. डिस्कस द फॉलोइंग अँड राईट अबाउट इट इन युअर ओन वर्ड्स इन टू 5 to 6 लाईन्स. म्हणजेच हा प्रश्न पर्सनल रिस्पॉन्सचा आहे. एक प्रश्न सोपा आहे बघा. याच्यामध्ये काय, व्हॉट वुड यू डू इफ यू फाउंड अन इंज्युअर्ड बर्ड वाईल रिटर्निंग फ्रॉम युअर स्कूल. समजा तुम्ही शाळेतनं परत येत आहेत, घरी परत येत आहेत, अँड यू फाउंड अ इंज्युअर्ड बर्ड, व्हॉट विल यू डू. तुम्ही काय कराल. यू कॅन से आय विल टूक दॅट बर्ड, I will took that bird and brought it with my home. At first I give him first aid, then I give him food, I splash some cold water, okay? So giving first aid, then I will set him free. I will set him free. मग शेवटी आम्ही काय करेल, त्याला सोडून देऊ. या पद्धतीने पर्सनल रिस्पॉन्समध्ये आपण ह्या प्रश्नांची उत्तरं लिहून काढायची आहे. तर या पद्धतीने आजच्या तासिकेला आपण छान अशी स्टोरी ऐकलेली आहे. त्याच्यावरचा जो होमवर्क आहे तो आपण आज करणार आहोत. या ठिकाणी जर ही स्टोरी, हा लेसन तुम्हाला आवडला असेल तर आय एम गोइंग टू रिक्वेस्ट यू, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही माझ्या चॅनलला काय करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सगळ्यांना विनंती आहे, घरीच थांबा, स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या आणि अभ्यास अगदी हमखासपणे अभ्यास करा. थँक्यू व्हेरी मच.